श्री स्वामी समर्थ. वसंत पंचमी म्हणजे काय? तर वसंत पंचमी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. या सणादरम्यान भाविक ज्ञान, बुद्धी, कला आणि विद्या यांची देवता असलेल्या देवी सरस्वतीचा सन्मान आणि पूजा करतात. वसंत पंचमीचे सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक महत्त्व खूप मोठे आहे. कारण ती निसर्गाच्या नूतनीकरणाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. आपण वसंत पंचमी का साजरी करतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर वसंत पंचमी म्हणजे एक आनंददायी वसंत ऋतूचा सण, परंतु तो त्याहूनही खूप काही आहे. हा सण रब्बी पिकांच्या कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवतो, ज्यामध्ये विशेषतः गहू लागवडीवर लक्ष केंद्रित केलं जातं. शेतकरी या सणाला शेतीसाठी त्यांची शेती तयार करण्यासाठी एक शुभ वेळ मानतात. ग्रामीण भागात पूर्ण बहरलेली पिवळी मोहरीची फुले निसर्गात एक सुंदर दृश्य भरतात, जे समृद्धी आणि विपुलतेचं प्रतीक असतं. आणि म्हणूनच सरस्वतीची पूजा करताना आज पिवळ्या रंगाचा वापर देखील केला जातो. तर वसंत पंचमीचा अर्थ निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील खोल संबंधाची आठवण करून देणारा सण. हा सण पर्यावरणाबद्दल कृतज्ञता आणि प्रेमाची भावना निर्माण करतो. वसंत पंचमी साजरी करण्यासाठी लोक एकत्र येतात, तेव्हा ते त्यांच्या पूर्वजांच्या कृषी वारसाबद्दल आणि समुदायांना टिकवून ठेवण्याबद्दल, शेतीच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करतात. जगभरात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कॅलेंडरमध्ये चंद्र आणि सौर कॅलेंडरमधील फरकांमुळे वसंत पंचमीची तारीख दरवर्षी बदलते. हा काळ समुदायांनी एकत्र येण्याचा, प्रार्थना करण्याचा आणि शैक्षणिक कार्य, सर्जनशीलता, आध्यात्मिक विकासासाठी आशीर्वाद मिळवण्याचा असतो. या काळात कुटुंब एकत्र येऊन घर स्वच्छ करतात, सजवतात, ज्यामुळे आनंदी आणि उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या उत्सवाचे वातावरण निर्माण होते. थंडीचे दिवस हळूहळू कमी होत असतात, तर त्याच नव्या ऋतूचं स्वागत म्हणून वसंत पंचमी देखील साजरी केली जाते. पारंपरिक विधी भक्तीने केले जातात, ज्यामध्ये देवी सरस्वतीच्या मूर्ती किंवा चित्राला फुले, फळे आणि मिठाई अर्पण करणं केलं जातं. वसंत पंचमी आपल्याला शिक्षणाचं आणि ज्ञानाच्या शोधाचं महत्त्व, व्यक्तींचं शिक्षण, बौद्धिक विकास स्वीकारण्यास प्रोत्साहित करतं. वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि देवी सरस्वतीच्या आशीर्वादाचे स्वागत करण्यासाठी सगळे समुदाय एकत्र येतात आणि चिंतन, कृतज्ञता उत्सव साजरा करतात. तर असं आहे वसंत पंचमीचं आणि श्री सरस्वती मातेच्या पूजनाचं महत्त्व, जे आपल्याला निसर्गातील बदल आणि त्यांचा आदर कसा करायचा हे देखील शिकवतं. तर आपले जे काही सण असतात आपल्या हिंदू धर्मामधले, ते प्रत्येक सण आपल्याला काही ना काही शिकवणूक देतातच. तर गरज आहे आपल्या नव्या पिढीने सुद्धा ते समजून घेण्याची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आताची पिढी देखील आध्यात्मिक जीवनामध्ये रस दाखवायला लागलेली आहे. मधला बराच काळ, काही काळ असा होता की नव्या पिढीला अध्यात्म हे एक म्हणजे क्षुल्लक गोष्ट वाटायची आणि काहीच रस हा त्यांना म्हणजे त्यांच्या वागणुकीतून दिसायचा नाही. पण आता असं झालेलं आहे की या कलियुगामध्ये आपल्या मुलांवरती आपण जेवढे संस्कार करू तेवढे कमीच आहेत, आणि संस्कारांपेक्षा आपली त्यांच्यासमोरची जी वागणूक असते ती चांगली असायला हवी. तर आजच्या पूजेमध्ये परीने सुद्धा खूप मोठा हातभार लावलेला आहे. तिला आज सुट्टी होती आणि पूजा झाल्यानंतर ती आता जप करायला बसलेली आहे.
तर या पूजेमुळे आध्यात्मिक जीवनामुळे आपल्या मुलांवर देखील चांगले संस्कार घडायला मदत होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.